गाईज पिले आहे ना. हितून आहे ना, हितून 1 2 3 4 5 अशा 5 पायरीवर गण 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 खाली पडलाय. सकाळ सकाळ काय आलं, तिला तर जेवायला ताट ठेवलं होतं कोपऱ्याला आणि मला रुमाल द्यायसाठी मी इकडे गेलो, मला रुमाल घ्यायसाठी. ठीक आहे, मला रुमाल घ्यायला इकडे गेलो. तेवढ्यात मी मागं बघितलं तर तिनं अशा उलट्या कॉलंट्या खात 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 डायरेक्ट येतो. मी येतो तर खाली पडली. तिच्या इथं थोडं लागले आणि तिकडं थोडं लाल झालं. लागलं नाही, फक्त लाल लाल झालं इथं थोडं मुक्का मार लागलाय. बरं ठीक आहे. हाय गाईज, वेलकम बॅक टू द चॅनल. आता चालू मी लग्नाला तयारी होती चालू, तेवढं असं झालंय. ठीक आहे, काय शाळा वगैरे चालू झाल्या त्या गावातल्या. आमचं जानबाईचं मंदिर आहे. गाईज लास्ट टाइमला मी जेव्हा गावाकडे आलतो ना, म्हणजे लास्ट टाइम म्हणजे बाहेर जेव्हा हॉस्पिटलचा विषय चालू होता ना, त्यावेळेस आहे ना आमच्या गावातला कानूप गाडी म्हणून होता. माझा मित्रच आहे तो. त्याचा काय विषय झाला, तो रानात दारात होता, पाणी देत होता आणि त्याची जी आर्थिंगची वायर आहे ना ती पाण्यात पडलेली होती किंवा त्याला पाणी लागलं होतं असं काहीतरी विषय, आणि त्याला करंट लागला. तेव्हा त्याच्या पायाला ती वायर चिटकली. आपली पोटरी असते ना तिथं चिटकली होती. तर जस्ट एक 5 सेकंद झालं की लाईट गेली, म्हणून त्याला काही झालं नाही. त्यानंतर त्याला दवाखान्यात नेलं, कारण नाही ना तो पाण्यात असा तडपड करत होता, चिखलात वगैरे पूर्ण भरला होता. नंतर त्याला दवाखान्यात नेलं आणि मग डॉक्टरने सांगितलं की रक्त वगैरे व्यवस्थित आहे, फक्त डिहायड्रेशन झालं म्हणून, ते पण करंटमुळं. तर मेहरबानगी की लाईट गेली त्या टायमाला नाही का, म्हणजे 5 सेकंद किंवा 10 सेकंद तो असं म्हणजे त्याला करंट लागला असेल, नंतर लाईट गेली. तर ठीक आहे, असाही विषय चालता गेले वेळेस. आणि आमच्या गावचा रस्ता गेल्या वेळेस चालतो ना तेव्हा क्रशर टाकला होता. आता त्यांनी थोडंसं बऱ्यापैकी नाही का, म्हणजे मोठी खडी डांबर आणि त्याच्यावरनं थोडी त्यापेक्षा मोठी खडी टाकलेली आहे. अजून हे का रस्ता पूर्ण कंप्लीट नाही झाला. जवळजवळ 6 महिने 7 महिने झालं असाच रस्ता आहे. गावकऱ्यांचा हाल होतात, पण ठीक आहे, आता कोण याच्यावर ॲक्शन नाही घेणार. जो पण चालतंय तो पण चालतंय नाही का. आता तर व्यवस्थित रस्ता आहे म्हणावं लागेल, पहिल्यापेक्षा तर व्यवस्थित आहे रस्त्याला म्हणावं लागेल. माझा अवतार व्यवस्थित नाही आहे, कारण दाढी कटिंग वाढलेली आहे. मी दाढी कटिंग वगैरे केली नाही, तसंच लग्नाला चाललो आहे. हो, येताना दाढी कटिंग करेल किंवा जाताना थोडीशी कटिंग वगैरे किंवा दाढीचं करून जाईल. काही 2 लग्न आहे ती 2, एक आहे ना, एक आमच्या गावाला लग्न आहे आणि दुसरं आहे ना आमच्या गावातली जी मुलगी आहे ना तिच्या नवऱ्याच्या त्यांच्या गावातलं दुसरं लग्न आहे. ठीक आहे, तर अशा प्रकारे 2 लग्न आहेत, त्यामुळे एवढी गर्दी आहे ना, आतमध्ये जागा पण नाही. तर बाहेरच बसलोय, सगळे गावातले येते, सगळे गावातले मित्र वगैरे येते, तर बाहेरच बसलोय. मी येताना दाढी कटिंग करणार होतो, पण मी कुरवाडीत पोचलो 12 वाजता आणि 12 वाजता पोचलो. दुकान शॉप त्या कटिंग शॉपमध्ये गेलो ना, कटिंग सलूनमध्ये गेलो ना, तर 12 वाजले होते. त्यामुळे म्हणलं 12:30 लग्न आहे ना, उशीर होईल, त्यासाठी फक्त मिशा वगैरे कट केले. तर जाताना बघू संध्याकाळी वगैरे कटिंग वगैरे करेल किंवा रिटर्न येईन माघारी 4 वाजता. गाडी लागली होती, पण जायच्या टायमाला बरोबर लग्न लागून भरपूर वेळ झाला. 2ला लागलं लग्न, 2ला नाही काहीतरी 1ला लागलं लग्न, 2:30 वाजले. आता जेवण वगैरे केलं, गप्पा वगैरे मारल्या, जुनं मित्र वगैरे भेटलं होतं. ठीक आहे, त्यांच्याशी गप्पा वगैरे मारल्या मस्तपैकी. घरनं कॉल आलता, किती वाजता किती उशीर लागेल, तर निघायचं. तर काय विषय काय होत आहे का, जाताना भैया आलाय. सकाळी हॉस्पिटलला गेलता भैया, तर तो आलाय आता. तर त्याला आहे ना नारळ पाणी न्यायचं आहे आणि जाताना ऊसाचा रस पण आण म्हणलेत घरचे. ठीक आहे, तर ऊसाचा रस एक न्यायचा आहे आणि नारळ पाणी एक न्यायचं आहे, अशा 2 गोष्टी न्यायच्या आहेत. ओय पातिया, आमच्या गावातलं पिकअप आहे ना, ते गावातलं पिकअप चाललंय. तर ते म्हणतात एकटाच आहे का, मी म्हटलं गावात चाललोय रस आणायला. ठीक आहे,
रस आहे ना, रस 2 लिटर घेतलाय आणि 2 नारळ पण सांगितले ते 2 हा कापून द्या. जरा पाणीवाला बघा जरा, म्हणजे बारीक असतं चालन पण त्यात खोबरं निघून पाणी निघा जरा लय मोठं वाटतं दुसरं नाही का नारळ. बरं ठीक आहे, पाणी निघावं फक्त माघारीन बघा. मी नाही पाणी निघले तुम्हाला सांगायला, व्हिडिओ काढून घेतो तुमचा. ठीक आहे, लावा 2 लावा. त्यांची थोडीशी मस्करी केली बरं का मी, त्यांची थोडीशी मस्करी केली, काही विषय नाही. त्यांना सांगितलं म्हणलं 1 लिटर घ्यायचं किती कारण हैदराबादमध्ये ना 1 लिटर 100 रुपयाला 1 लिटर देते डायरेक्ट, ते बाटली भरून देते ते. तसं त्यांना विचारलं 1 लिटर पाहिजे असं तर काय किती रुपये लागतील, तर ते बोलले 1 लिटरवर नाही देत, नारळ देतो डायरेक्ट. तरी पण म्हणलं आम्ही असं हैदराबादमध्ये राहतो, म्हणलं बघा तुम्हाला सांगतो 1 लिटरला 100 रुपये घेतात ते, तसं तुम्ही काहीतरी काढा म्हणलं की आमचं मस्करी चालू होतं, का विषय नाही. सगळे 1 मिनिट कसे आहेत जांभळं? जांभूळ बघा केवढं मोठं आहे. नाही 150 अर्धा किलो आपण काय 50 रुपये पाव किलो जांभळं म्हणत होते, तर 150 रुपयाची डायरेक्ट 1 किलो त्याला बार्गेनिंग केलं. अजून एक जण काका आलते, ते काका म्हणत होते की 150 लावले तर मी पण 1 किलो घेतो. मी पण 1 किलो घेतो. ती नाही म्हणायची 160 170 160 170 160 म्हणायला लागली. कसं बसं करत 150 आणलं, म्हणलं 1 किलो घेतो. त्या काकाने पण 1 किलो घेतले, म्या पण 1 किलो घेतलं. नुसता रिंगणा थोडीशी पातळ आहे ती, घरी गेल्या खाल्ली पाहिजे. ती फ्रीजमध्ये ठेवतो मस्तपैकी, दणका देतो जांभळावर. तर काय विषय झाला माहिती आहे का, दुपारी ना जेवण केलं लग्नात, मस्तपैकी जेवण वगैरे केलं आणि येताना आहे ना ज्यूस आणला, जांभळं आणली, उसाचा रस आणला, जांभळं आणली आणि अजून काय ते आणलं बाबा, नारळ आणले 2. ओके, तर आल्यावर उसाचा रस थोडासा पिलो आणि जी गुंगी चालली ना मला, पण घरी लाईट नव्हती ना, त्यामुळे आहे ना असं झोप तर लागली होती, पण त्याला गार वार लागत होतं अंगाला वगैरे, त्यामुळं जरा असं गुंगीत होतो. 2-3 वेळा इकडं ह्या घरातून त्या घरातून ह्या घरात गेलो, पण तरी पण काय झोप लागली नाही. आणि नंतर जाऊन आतमध्ये खाटवरती झोपलो आणि नंतर मी गुंगीत होतो, केव्हा लाईट आली ना, असं गार वारं लागलं ना त्या कूलरचं, अशी मस्त झोप झाली, जे दुपारी जवळजवळ 3ला झोपलो असून डायरेक्ट 6:30लाच उठलो. 6:30ला उठलो, तरी पण गुंगीत होतो, अजून पण गुंगीतच आहे झोपेच्या. तर असा विषय आहे. कटिंग करा म्हणली ते, पण कटिंग काय केलं नाही. लय विचित्र झाला होतं, दाढी वगैरे वाढलेले. ठीक आहे, आमच्या गावचं ना विठ्ठल मंदिर आहे. आता रोज संध्याकाळी हे होतं का ते, त्याला प्रवचन किंवा भजन होतं रोज सकाळी. आणि आमच्या समोरच ग्रामपंचायत आहे. ठीक आहे, आणि गावातलं मारुतीचं मंदिर आहे, त्याच्या पाठीमागे ना ते दिसतंय ना, हे मागचं झाड वगैरे, तर तेच जानुबाईचं मंदिर आहे. आमची गावदेवी ती. तर आमच्या गावात गावदेवीचा काय विषय, आमच्या गावदेवीचं आहे ना डबल मजला चालत नाही. फक्त तुम्ही सिंगल किती पण पसरून घर बांधा, काय विषय नाही, फक्त डबल मजला बांधायचा नाही. जर डबल मजला बांधला तर ते त्या घरासाठी चांगलं नाही विषय. म्हणजे ते घर आहे ना पूर्ण असं बरबाद झालेलं होतं माहिती आहे. असं उदाहरणं पण आहे ते अशी काय भरपूर. तर त्यामुळं घरात कोणसुद्धा गावात आमच्या घाटणेगावची हद्द आहे ना, त्यामध्ये डबल म्हणजे कुठं दिसणार नाही तुम्हाला. आमचंच नाही, असून काहीतरी दुसऱ्या लवळमध्ये लवळमध्ये भरपूर आहे. ते अजून कुठल्या तर गावात आहे सेम असंच आहे की तिथं डबल मजला चालत नाही, कारण त्यांची गावदेवी तशी. ठीक आहे, तर जेवण केलं, म्हणलं थोडंसं चालावं. आणि कालचा मी काय विचार करत होतो माहिती आहे का, दोन्ही व्लॉग आहेत ना कालचे नाचचे एकत्रच एडिट करून पाठवा. पण कालचा व्लॉगच फक्त 4-5 मिनटाचा झाला, तेवढाच एडिट थोडासा केला आणि अपलोड करायला टाकला आता जस्ट. आणि आता आजचा व्लॉग आहे ना तो उद्या एडिट करून टाकेल जसं टाईम मिळेल तेव्हा. ठीक आहे, तर व्लॉग इथे संपवतो. व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया उद्याच्या व्लॉग. बाय, पीस.